नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. देहू येथील श्री संत तुकाराम महाराज 375व्या त्रिशतक उत्तर अमृत महोत्सव संदेश वैकुंठ गमन कार्यक्रम सोहळा देहू येथे 16 मार्च रोजी सकाळी होणार असून त्यानिमित्त कार्यक्रमात येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद म्हणून खानदेशातून 2 लाख पुरणपोळ्यांचे संकलन महादेव मंदिर अवधान येथे या पुरणपोळ्या संकलित होत असून आज रात्री ट्रकच्या मदतीने देहू येथील रवाना झाल्या. देहू येथे सोमवारी बाबा ज्ञानेश्वरची माऊली कदम व शिवचैतन्य महाराज मोरे यांच्या सहकार्याने या पुरणपोळ्या जमा करून देहू येथे रवाना झाल्या. या पुरणपोळ्या खानदेशातील नाशिक, बागलाण, धुळे जिल्हा साक्री, अमळनेर, चांदवड, मालेगाव, निफाड, दोंडाईचा, जळगाव, पारोळा, चोपडा, अमळनेर अशा अनेक गावातून या पोळ्या संकलित झाल्या असून गावागावातून महिला मंडळीच्या सहकार्याने हा महाप्रसाद पुरणपोळ्या रवाना झाल्या आहे. हे आपल्या खानदेशवासी यांचे भाग्यच म्हणावे लागेल. रामकृष्णारी मंडळी, आज आमच्या गावात सर्व महिला मंडळींनी तुकोबारायांसाठी बीज निमित्ताने जो देहू गावाला सप्ताह आयोजित केलेला आहे, छोटे माऊली कदम माऊली यांच्या आधिपत्याखाली जो सप्ताह चालू आहे, त्या सप्ताहाला आपल्या खानदेश प्रांतातील विशेष पंगत म्हणजे मांडे भोजन. मांडे भोजन आपल्या खानदेशात मुक्ताईच्या आशीर्वादाने सुप्रसिद्ध आहे. म्हणून आज आमच्या गावात सर्व महिला मंडळींनी मांडे भोजन तयार केलेलं आहे. हे मांडे भोजन देऊला श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या त्रिशताब्दी अमृत महोत्सव 375वा म्हणजे तुकोबारायांना कलियुगातून जाण्याचा 375 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणून हा सुवर्ण महोत्सव पूर्ण महाराष्ट्रात एकदम भारी आणि मोठ्या स्वरूपाने आयोजित केला आहे. आणि त्या निमित्ताने काल्याचा महाप्रसाद जो आहे तो खानदेश प्रांतातून पुणे जिल्ह्यात उत्साहाने पूर्ण खानदेशातून मांडे भोजन तिथं जाणार आहे. तरी आमच्या गावातील सर्व महिला मंडळींचे आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांनी खूप सुंदर असं छान प्रकारे मांडे भोजन तयार केलेलं आहे आणि ते आता आपल्याला देहूला पाठवायचं आहे. रामकृष्ण हरी. गुरु तुकाराम महाराज 375 वैकुंठ गमन सोहळा याने 375 वर्ष होऊन गेलेले आहेत. तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठाला जायला आणि त्या निमित्ताने व तुकाराम बीज या निमित्ताने आपल्या नेर गावातून व खंडलाय नेर परिसरातून पुरणपोळी याने गोड मांडा या प्रकारे अन्नदान सेवा देऊन देहू येथे आपल्या नेर परिसरातून जास्तीत जास्त प्रमाणात पुरणपोळ्या गोळा करून देण्यासाठी आम्ही कार्यरत प्रयत्नशील आहोत. आणि आम्ही सगळ्या भजनी मंडळाने, महिला भजनी मंडळ आणि या तुकाराम महाराजांच्या कामात आनंद व्यक्त करत आहेत. आणि अशा काम करण्यात आम्हाला इच्छासुद्धा होत आहे. आणि आम्ही अशा दृढ इच्छाशक्तीने कामाला लागलेलो आहेत आणि असं काम करत राहणार पुढे सुद्धा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला पुरुषार्थ. असा या युक्तीप्रमाणे कार्यास आम्ही प्रारंभ केला आणि आता पूर्णत्वास सुद्धा नेलेला आहे. महाप्रसादासाठी भरपूर अशा पुरणपोळ्या परिसरातून मिळालेल्या आहेत आणि त्या आम्ही तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पित केलेल्या आहेत. जय हरी माऊली, जय हरी. धुळे जिल्ह्याच्या वतीने 2 लाख मांडे पुरणपोळी देण्याचा संकल्प केलेला आहे आणि तो देहू येथे पोहोचून अन्नदानाच्या कार्यास हातभार लावायचा आहे. जय हरी माऊली. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.